चला बघा टेन्स एकदा आपण रिव्हिजन घेऊ इंग्लिश ग्रामर मध्ये टेन्सची. टेन्स ज्याला मराठीत आपण काय म्हणतो काळ. ठीक आहे, आता बघा समजून घ्या काळाचे मुख्य इंग्लिश मध्ये 3 प्रकार, मराठीत पण 3च प्रकार आहे आणि इंग्लिश मध्ये पण 3च प्रकार आहेत. तर ते 3 प्रकार कोणते? एक आहेत प्रेझेंट टेन्स ज्याला आपण मराठीत वर्तमान काळ म्हणतो, दुसरा आहे पास्ट टेन्स ज्याला आपण भूतकाळ म्हणतो आणि तिसरा आहे फ्युचर टेन्स ज्याला आपण मराठीत भविष्यकाळ म्हणतो. हे मुख्य 3 प्रकार आहेत काळाचे टेन्सचे. आता त्यातला सर्वात पहिले पाहू आपण प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स ज्याला आपण वर्तमान काळ म्हटलाय, म्हणजे एखादी क्रिया आज जर घडली असेल, आज म्हणजे वर्तमान, तर ती क्रिया आपण नेहमी कशात लिहायची? प्रेझेंट टेन्स मध्ये. कशात लिहायची? प्रेझेंट. आता प्रेझेंट टेन्स जसं फॉर एक्झाम्पल आय राईट अ लेटर. आय राईट अ लेटर, मी पत्र काय लिहितो, मी पत्र लिहितो, मी पत्र लिहितो. आय हा जो आहे हा सब्जेक्ट आहेत, राईट जो आहे हा आहेत V1 वर्बचं पहिलं रूप, आणि प्रेझेंट टेन्स मध्ये नेहमी वर्बचं पहिलं रूपच लिहायचं. अ लेटर हा ऑब्जेक्ट आहे. त्यानंतर आहेत दुसरा टेन्स आहेत पास्ट टेन्स. एखादी क्रिया काल जर घडली, काल घडली तर ती क्रिया नेहमी भूतकाळात लिहायची, त्याला आपण पास्ट टेन्स म्हणतो. जसं आय रोट अ लेटर, मी पत्र लिहिले, मी पत्र लिहिले, क्रिया झालेली आहेत. आय आहेत सब्जेक्ट, रोट आहेत V2, रोट आहेत V2 म्हणजेच वर्बचं कितवं रूप? दुसरं रूप, आणि अ लेटर आहेत ऑब्जेक्ट, सब्जेक्ट V2 ऑब्जेक्ट. त्यानंतर तिसरा टेन्स आहे फ्युचर टेन्स. एखादी क्रिया उद्या जर घडणार असेल तर ते सेंटेन्स किंवा ती क्रिया नेहमी आपण फ्युचर टेन्स मध्ये सांगायची, याला आपण भविष्यकाळ म्हणतो. त्याचं वाला स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट आय, आणि इथे शॉल आणि विल हे लक्षात ठेवायचं. शॉल विल लावायचं, शॉल किंवा विल, शॉल किंवा विल. ठीक आहे, शॉल किंवा विल, शॉल किंवा विल लावला फ्युचर. त्यानंतर राईट, राईट काय V1 अ लेटर ऑब्जेक्ट, अ लेटर ऑब्जेक्ट, हे स्ट्रक्चर आहे फ्युचरचं. आता हे मुख्य 3 प्रकार काळाचे. आता याचे प्रत्येकाचे 4 उपप्रकार पडतात. पहिला आहे प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्सचे 4 सब टाइप. पहिला आहे सिंपल प्रेझेंट ज्यालाच आपण इनडेफिनाइट प्रेझेंट टेन्स म्हणतो. दुसरा आहे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्स, असे 3 प्रकार त्याला नाव आहेत. काय काय म्हटलं मी? प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह किंवा प्रेझेंट कंटिन्युअस किंवा प्रेझेंट इम्परफेक्ट टेन्स, त्यालाच मराठीत चालू अपूर्ण काळ म्हणतात. प्रेझेंटचा 3रा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंटचा 4था प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ज्याप्रमाणे प्रेझेंटचे 4 प्रकार तसेच पास्टचे पण 4 प्रकार. सिंपल पास्ट, पास्ट प्रोग्रेसिव्ह किंवा पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट किंवा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. ज्याप्रमाणे प्रेझेंटचे 4 प्रकार, पास्टचे 4 प्रकार, तसेच फ्युचरचे पण 4 प्रकार. सिंपल फ्युचर, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस, असे प्रत्येकाचे 4 प्रकार. 4 त्रिक 12. काळाचे एकूण प्रकार किती? 12. काळाचे मुख्य प्रकार किती? 3. किती? 3. त्यानंतर आपण समोरचं पाहू सिंपल प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळ. आता प्रेझेंट टेन्सचा पहिला प्रकार सिंपल प्रेझेंट टेन्स. मग सिंपल प्रेझेंट टेन्स कधी वापरायचा, कुठे वापरायचा बघा, लक्षात घ्या. आता साध्या वर्तमान काळातील वाक्याची सुरुवात कशाने करावी? कर्त्याने. कर्त्याला आम्ही इंग्लिश मध्ये काय म्हणतो? सब्जेक्ट. कर्त्यानंतर कोणाचं रूप? क्रियापदाचं मूळ रूप लिहायचं. क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे त्याला आम्ही V1 म्हणायचं. काय म्हणायचं? V1. म्हणजे सुरुवात झाली सिंपल प्रेझेंटची सब्जेक्टनी, त्याच्यानंतर लिहायचं V1, त्याच्यानंतर काय लिहिला? V1. क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे पहिलं रूप. त्यानंतर जर कर्ता तृतीय पुरुषी, जर सब्जेक्ट जो आहे, सब्जेक्ट हा थर्ड पर्सन, कोणता पर्सन? थर्ड पर्सन, थर्ड पर्सन, थर्ड, एकवचनी प्लस सिंग्युलर असेल व वर्तमान काळात प्लस तो प्रेझेंट मध्ये असेल तर क्रियापदाला काय लावायचा? यस किंवा ES. बघा यस किंवा ES इथेच थोडक्यात सांगतो बघा, लक्षात घ्या. सब्जेक्ट V1, आता सब्जेक्ट कोणता पाहिजे त्यावेळेस यस किंवा ES लागत नाही. आय फर्स्ट की सेकंड? फर्स्ट पर्सन. वी फर्स्ट पर्सन. जिथे बोलणाऱ्याचा उल्लेख होतो त्याला म्हणायचं फर्स्ट पर्सन. त्यानंतर ज्याच्यासोबत बोलत असतो त्याचा उल्लेख होतो त्याला म्हणतात सेकंड पर्सन, आणि ज्याच्या विषयी बोलत असतो त्याला म्हणतात थर्ड पर्सन.
आय उई हे झालं फर्स्ट पर्सन, कारण आय म्हणजे मी, उई म्हणजे आम्ही, आम्ही मध्ये मी आलो. ओके, तर हे झालं फर्स्ट पर्सन. कोणता पर्सन? फर्स्ट पर्सन झाला. यू यू झाला सेकंड पर्सन. यू सिंग्युलर मध्ये पण यूच असतो आणि प्लुरल मध्ये पण यूच असतो. एकटा असेल तर मी यूच म्हणेल, अनेक असेल तरी यूच म्हणेल. हा यू जो आहे हा सेकंड पर्सन, हे दोन्ही सेकंड पर्सन आहेत, हे दोन्ही सेकंड सिंग्युलर प्लस प्लुरल. ओके, त्यानंतर दे काय झाला? थर्ड पर्सन. दे ते पण थर्ड पर्सन झाला, पण कसा आहे? सिंग्युलर की प्लुरल? प्लुरल आहेत. कसं आहेत? प्लुरल. जर सब्जेक्ट फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, सिंग्युलर और प्लुरल आणि थर्ड पर्सन प्लुरल असेल तर यस किंवा ईएस लावायचा नाही. यसही लागणार नाही आणि ईएसही लागणार नाही. या ठिकाणी यस किंवा ईएस लागणार नाही सब्जेक्टला. मग यस ईएस लागतो कुठे? ज्यावेळेस सब्जेक्ट हा ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट कधी वापरायचा? नॉन लिव्हिंग थिंग असेल तर आपण इट वापरतो, लिव्हिंग थिंग असेल तर ही शी वापरतो. ही शी इट हे तिघे काय झाले? फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन की थर्ड पर्सन? थर्ड पर्सन झाले. कसे झाले? थर्ड. सिंग्युलर की प्लुरल? सिंग्युलर. ही तो एकटा आहेत, शी ती एकटा आहेत, एकटी आहेत. इट एकटी वस्तू, एक वस्तू असेल तर इट. हो का? थर्ड पर्सन सिंग्युलर किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव, राम, गीता, एखाद्या पक्षाचं नाव, प्राण्याचं नाव, एखाद्या वस्तूचं नाव जर असेल तर त्यावेळेस काय लावायचा? यस किंवा ईएस. कधी लावायचा? थर्ड पर्सन सिंग्युलर. एखाद्या व्यक्तीचं नाव, एखाद्या वस्तूचं नाव, एखाद्या पक्षाचं नाव, प्राण्याचं नाव काही असेल तर त्यावेळेस काय लावायचा? यस किंवा ईएस. लागत कुठे नाही? जेव्हा फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन सिंग्युलर प्लुरल किंवा थर्ड पर्सन प्लुरल काय असेल? सब्जेक्ट असेल तर यस किंवा येस लागत नाही. त्यानंतर क्लिअर? बघा, लक्षात घ्या. आता साध्यावर हे एक्झाम्पल आपण पाहिलं. आय राईट, वी राईट, अनेक वचन. यू राईट, यू राईट. ही राईट्स. आता ही राईट्स का बरं? थर्ड पर्सन. सिंग्युलर की प्लुरल? सिंग्युलर. इथे ईएस लागला का? नाही, कारण फर्स्ट पर्सन सिंग्युलर आहेत. इथे ईएस लागला का? नाही, कारण फर्स्ट पर्सन प्लुरल आहेत. इथे यू ला ईएस लागला का? नाही, कारण सेकंड पर्सन सिंग्युलर आहेत. इथे यस लागला का? नाही, कारण की सेकंड पर्सन प्लुरल आहेत. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन सिंग्युलर असो की प्लुरल असो, यस किंवा ईएस लागत नाही. लागते कुठे? ज्यावेळेस थर्ड पर्सन सिंग्युलर, ही थर्ड पर्सन सिंग्युलर, थर्ड पर्सन सिंग्युलर आणि थर्ड पर्सन प्लुरल. थर्ड पर्सन प्लुरल. हा प्लुरल आहे. काय आहेत? प्लुरल. दे म्हणजे ते. थर्ड पर्सन सिंग्युलर आणि थर्ड पर्सन प्लुरल जर असेल तर काय लागतो? यस किंवा ईएस लागतो. यस किंवा सॉरी, थर्ड पर्सन सिंग्युलर आणि थर्ड पर्सन सिंग्युलर आणि थर्ड पर्सन प्लुरल. प्लुरलला यस ईएस लागत नाही. थर्ड पर्सन सिंग्युलरला यस ईएस लागतो. मग थर्ड पर्सन सिंग्युलर जर असेल, सिंग्युलर, तर काय लावायचा? यस किंवा ईएस. हे लावलंय आपण. ओके, क्लिअर? आता याच्यात काय होते बघा, लक्षात घ्या, समजून घ्या. आता दे वर्क. देच्या नंतर वर्क घेतला, यस किंवा यस लागला का? नाही, कारण थर्ड पर्सन प्लुरल आहेत. थर्ड पर्सन काय आहेत? प्लुरल. त्यानंतर आता सिंपल प्रेझेंट टेन्स कुठे कुठे वापरायचं थोडक्यात पाहू आपण. एकदा रिव्हिजन घेतोय आपण. बघा, लक्षात घ्या. जेव्हा क्रिया कशी घडते? नियमित घडते. कशी असते? सरावाची असते. म्हणजे रोज रोज करतोय. जसं रोज आम्ही सकाळी उठून ब्रश करतो, रोज आम्ही आंघोळ करतो, बरोबर? रोज आम्ही चहा पितो. हे रोजची क्रिया आहेत आणि ती सरावाची असेल, प्रॅक्टिसची असेल. रोज आम्ही अभ्यास करतो, रोज आम्ही व्यायाम करतो, आमची प्रॅक्टिस आहे, आमची सराव. रोज आम्ही गाणे म्हणतो, आमचं प्रॅक्टिस आहे, सराव आहेत. ते जरी सांगायचं असेल तर नेहमी कशा सांगायचं? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. किंवा जी क्रिया ठराविक कालावधीनंतर नियमित घडते. आठवड्याच्या आठवड्या एखादी गोष्ट घडत आहेत. एखादी टीव्ही सिरियल आठवड्यातून एकदा येतच आहेत. एखादी कार्यक्रम आठवड्यातून एकदा होतो आहेत, बरोबर आहेत? हो का? एखाद्याचा वाढदिवस वर्षातून एकदा होतोच आहेत. ठराविक काळानंतर घडणारच आहे ती क्रिया.
समुद्राला भरती ओहोटी ठराविक काळानंतर येते, 12 तासानंतर भरती, 12 तासानंतर ओहोटी, ही क्रिया रेग्युलर आहे. 12 तासानंतर सूर्य उगवतो, 12 तासानंतर सूर्य मावळतो का 24 तासानंतर? सूर्य उगवणे आणि सूर्य मावळणे ठराविक कालावधी आहेत, बरोबर आहेत, हो का? साप्ताहिक, आमच्या घरी येणार साप्ताहिक 7 दिवसानंतर साप्ताहिक प्रकाशित होते, ठराविक आहेत. अशा काही ठराविक गोष्टी जर घडत असेल तर नेहमी कशात लिहायचं? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, ठीक आहे. आता त्याचबरोबर अशा प्रकारचे दुसरं ऍडव्हर्बियल फ्रेजेस वापरले जातात, जसं फॉर एक्झाम्पल जनरली असं असेल सिंपल प्रेझेंट टेन्स, युजली, दिसला शब्द सिंपल प्रेझेंट टेन्स, डेली, हा, वीकली, ऑलवेज, नेव्हर, समटाइम्स, ऑफन, ऑकेजनली, सेल्डम, एव्हरी डे, एव्हरी मॉर्निंग, एव्हरी आफ्टरनून, एव्हरी इव्हिनिंग, एव्हरी वीक, एव्हरी मंथ, एव्हरी इयर, एक्सेट्रा. अशा का फ्रेजेस दिसल्या समजा ते सेंटेन्स कोणता आहेत? सिंपल प्रेझेंट टेन्स, ठीक आहे. त्यानंतर फॉर एक्झाम्पल इथे घेतलेले आपण एक्झाम्पल दिले आहेत. त्यानंतर दुसरा नियम सिंपल प्रेझेंट टेन्स कुठे वापरायचा? दुसरा नियम शाश्वत सत्य. शाश्वत सत्य म्हणजे सस्टेनेबल ट्रूथ, शाश्वत आहे, जे कोणीच ते नाकारू शकत नाही, कोणीच त्याला खोटं मानू शकत नाही. सूर्य पूर्वेकडून उगवला असं जर म्हटलं कोणी त्याला रिजेक्ट करू शकते का? नाही, शाश्वत सत्य, कारण सूर्य पूर्वेकडूनच उगवतो, हो का? सूर्य पश्चिमेला मावळला हे एक सत्य कसं आहे? शाश्वत सत्य आहे. त्याचबरोबर त्रिकालाबाधिक सत्य, युनिव्हर्सल ट्रूथ, म्हणजे त्रिकालाबाधिक म्हणजे त्या काळात ते सत्यच होतं, आजही तेच आहे ना उद्या तेच राहील. अर्थ मूव्स अराउंड द सन, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तेव्हाही फिरत होती आमच्या आजोबाच्या वेळेस, आजही फिरते, उद्या फिरेल आमच्या पोरांच्या वेळेस, हो का? कसं युनिव्हर्सल ट्रूथ आहे, त्रिकालाबाधिक सत्य. असं जर असेल किंवा सामान्य सत्य घटना सांगण्यासाठी साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्स वापरा. फॉर एक्झाम्पल वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस, पाणी उकळते किती डिग्री सेल्सिअसला? 100 डिग्री सेल्सिअस. इट इज अ जनरल ट्रूथ, सामान्य सत्य आहे, ते सामान्य ज्ञान आहे, जनरल ट्रूथ. द सन रायझेस इन द ईस्ट, राईज म्हणजे उगवणे, सूर्य पूर्वेलाच उगवतो, दिस इज अ शाश्वत सत्य, हो का? शाश्वत सत्य. त्यानंतर टाइम अँड टाईड वेट्स फॉर नो मॅन, टाइम म्हणजे वेळ, टाईड म्हणजे लाट, माणसाची वाट पाहत नाही. पाहते का? तुम्ही म्हटलं घडेल थांबून राहा, मी येतो थोड्या वेळाने, तशीच थांब, पलटाचं नाही, जे आहे तेवढं होईल का? नाही. समुद्रात गेले, लाट आली, लाटेल म्हटलं आपण थांबा थोडा वेळ, थोडस एन्जॉय करू दे, मग ये जो, असं होईल का? नाही, ठीक आहे. तर सर्व गोष्टी असतात बघा, लक्षात घ्या, त्या आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये लिहाव्या लागतात. अजून नंतर बघा am, is, are, do, does, have, has. काय काय? am, is, are, do, does, have, has. ही क्रियापदे कशी आल्यास? एकटी, सिंगल दिसली, त्याच्यासोबत वर्ब नाही आहेत, मेन वर्ब नाही आहेत, सिंगल आहेत, अशा वेळेस त्यांनाच काय म्हणायचं? मुख्य क्रियापद, म्हणजेच काय म्हणायचं? मेन वर्ब, त्यांनाच मेन वर्ब म्हणायचं जेव्हा सिंगल असतात त्यावेळेस. फॉर एक्झाम्पल आय एम अ डॉक्टर, इथे ॲम आहेत, ॲम नंतर कोणतं वर्ब आहे का? नाही. हा सब्जेक्ट आहेत आणि हा ऑब्जेक्ट आहेत, आणि हा जो राहील एकटाच आहेत म्हणजे तो जो राहील मेन वर्ब. एकटा नसेल तर तो हेल्पिंग वर्ब असतो, पण एकटा असल्यास तो मेन वर्ब असतो. यू आर अ गुड गर्ल, गुड गर्ल इज अ ऑब्जेक्ट, यू इज अ सब्जेक्ट, आणि आर इज अ मेन वर्ब. एकटाच आहे, कसं आहे? एकटा आहे. हा सोबतला जर कोणी असतं, जसं म्हटलं असतं की यू आर गोईंग किंवा यू आर गो, ठीक आहे, ही इज गोईंग, आपण जास्त काही म्हटलं समजून जायचं की त्यासोबत आहे बा, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट हियर, हियर आणि देअर, हियर आणि देअरने जर वाक्य सुरू होत असेल, सेंटेन्स सुरू झाला कशाने? हियरने, आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह म्हणजे एक्सक्लामेटरी साइन, एक्सक्लामेटरी साइन जर असलं समजून जायचं ते सेंटेन्स कशात आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. कशात आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहेत, लक्षात ठेवायचं. हियरने वाक्य सुरुवात झालाय, शेवटी काय आहेत? एक्सक्लामेटरी साइन्स, म्हणजेच हे कशाचं सेंटेन्स आहेत? सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट. हियरने वाक्य सुरू झालंय, शेवटी काय आहेत? एक्सक्लामेटरी साइन, सिंपल प्रेझेंट टेन्स. गोज, देअरने वाक्य सुरू झालं, देअर गोज द बस, शेवटी एक्सक्लामेटरी साइन आहेत, समजायचं कोणतं टेन्स आहेत? सिंपल प्रेझेंट टेन्स. त्यानंतर पुन्हा
as soon as, by the time, after, when, if, until, till, unless, before, even, if, in case. हे असे शब्द जर असले तर हे शब्द भविष्यकालीन वेळ दर्शवतात, फ्युचर टाइम सांगतात हे शब्द, फ्युचर टाइम्स. आणि असे शब्द, या शब्द जिथे असतात ज्या सेंटेन्स, त्याच्या नंतरचं जे सेंटेन्स असते ते नेहमी कशात लिहायचं, सिंपल प्रेझेंट टेन्स, त्याच्या नंतरचं सेंटेन्स, कारण की ते फ्युचर टाइम ऑलरेडी दर्शवतात. मग डबल फ्युचर घ्यायची गरज नाही, कारण की त्या शब्दानेच फ्युचर टाइम दर्शवले आहेत. मग त्या शब्दानंतरचं येणारं वाक्य हे सिंपल प्रेझेंट टेन्स. फॉर एक्झाम्पल, वी शाल वेट, वी शाल वेट, आम्ही वाट पाहू, हे झालं फ्युचर मध्ये. पण त्याच्यानंतर टिल, जोपर्यंत, आता इथेच फ्युचर सेन्स आलाय ना, इथेच टिल शब्द दिसला, याच्यानंतरचा सेंटेन्स कशात राहील, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, कारण की याच्यात ऑलरेडी फ्युचर सेन्स आलेला आहे. आम्ही वाट पाहू हे झालं, ठीक आहे, हे फ्युचर मध्ये आहेत. टिल, जोपर्यंत, त्याच्यातच फ्युचर सेन्स आलाय. मग समोर पुन्हा डबल फ्युचर घ्यायची गरज आहे का, नाही. समोर सेंटेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स, शी अराइव्ह, जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत आम्ही तिची वाट पाहू. वी शाल गो देअर इवन इफ इट रेन्स, इवन वी शाल गो देअर, आम्ही तिथे जाऊ, वी शाल गो देअर, आम्ही तिथे जाणार, ठीक आहे. इवन इफ इट रेन्स, बघा लक्षात घ्या, देअर, आता इवन फ्युचर टाइम्स सेन्स, फ्युचर सेन्स दर्शवलाय, त्याच्यामुळे नेक्स्ट वाक्य कसं राहील, सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजे हे शब्द समजून लक्षात ठेवायचे, हे शब्द दिसले आणि या शब्दाच्या नंतर येणारं वाक्य नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायचं. क्लिअर? ओके. त्यानंतर नेक्स्ट, प्रत्यक्ष बोलत असताना, आता प्रत्यक्ष बोलत असताना वस्तुस्थिती दर्शवण्यासाठी साधा वर्तमान काळ वापरला तो व नजीकच्या भविष्यकालीन घडणाऱ्या पूर्वनियोजित क्रियेचे फिक्स प्लॅन प्रोग्राम वर्णन करण्यासाठी साधा वर्तमान काळ वापरला. बघा काय म्हटलंय, प्रत्यक्ष बोलत असताना वस्तुस्थिती दर्शवण्यासाठी, म्हणजे फॅक्ट, मी बोलत आहोत आणि मला फॅक्ट सांगायचे आहेत, वस्तुस्थिती सांगायची आहेत, रियालिटी सांगायची आहे, त्यावेळेस मी कोणता टेन्स वापरेल, सिंपल कोणता, प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स वापरेल. कोणता टेन्स वापरेल, सिंपल प्रेझेंट टेन्स, ठीक आहे. तसेच त्याचबरोबर नजीकच्या भविष्यकाळात घडणाऱ्या पूर्वनियोजित, आता उद्या काय घडणार याचं नियोजन मी आजच केलं, उद्या मला काय करायचं याचं नियोजन मी आजच करतोय, आणि फिक्स आहेत, फिक्स प्लॅन आहेत की उद्या मी असं करणार म्हणजे करणार, ते मला सांगायचं असेल तर मी नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच सांगेल. क्लिअर? ओके. बघा, फॉर एक्झाम्पल, द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, हु इज द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, देवेंद्र फडणवीस. सध्या महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, हो का. आता मुख्यमंत्री असो, राष्ट्रपती असो, पंतप्रधान असो, जे महत्वाचे व्यक्ती असतात मोठ्या पदावरचे, त्यांचं दौरे हे नियोजित असतात. कसे असतात, नियोजित. मग त्यांचं नियोजन असते, प्लॅनिंग असते, त्याच्यात इमर्जन्सी पिरियड मध्येच रद्द होतात, पण ते फिक्स प्लॅन असते. खूपच इमर्जन्सी आलीच तरच ते दौरा रद्द होतो, अदरवाईज होत नाही. फिक्स प्लॅन असतो आणि तो प्लॅन नेहमी कशात लिहायचा, सिंपल प्रेझेंट. हे बघा, द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र रिटर्न्स नेक्स्ट सॅटर्डे, जरी पुढच्या शनिवारी येणार आहेत, मग पुढच्या शनिवारी म्हटलं सर फ्युचर झाला, पण नाही, पण त्यांचा प्लॅन आजच झाला आहे. ओके, फिक्स प्लॅन आहेत, म्हणून आम्ही त्याला रिटर्न्स, सिंपल, सब्जेक्ट V1, बस झाला, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये लिहिला आहे, हो का. यस लावला, काऊन लावला, कारण की नेम आहेत, नाव आहेत, चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, ठीक आहे. द कॉलेज एक्झामिनेशन बिगिन इन एप्रिल, एप्रिल मध्ये एक्झाम होणार आहेत, फिक्स आहेत, आजच फिक्स झाल्यात, फिक्स प्लॅन आहे, म्हणून आम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये लिहिलं. कळलं, हो का, ठीक आहे. त्यानंतर खेळाच्या सामन्याचे निवेदन करतात, कॉमेंट्री जो करत असतो, क्रिकेटचे सामने चालू असतात आणि तिकडे माईकवर कॉमेंट्री आपण टीव्हीवर ऐकतो, ठीक आहे. हे कॉमेंट्री करत असताना नेहमी तो व्यक्ती सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच करणार, फ्युचर मध्ये करणार नाही, ठीक आहे. असं होईल तसं होईल असं नाही करणार तो, असं झालं, असं होत आहे, असं झालं, आलं लक्षात, ठीक आहे. चौका मारला, चौका मारणार होता असं नाही, चौका मारेल असं नाही, चौका मारला, छक्का मारला, सिक्स मारला, आलं लक्षात, विकेट गेली, हो का, ठीक आहे. तर बघा लक्षात घ्या, पेले, हु इज द पेले, Pele is the famous football player, world famous. Pele
पेले डिफेंड्स हिमसेल्फ, पासेस द बॉल, गेट्स इट्स अँड मेक्स अ गोल. डिफेंड्स, त्याने स्वतःचा बचाव केला पेलेने आणि त्याने बॉलला काय केलं, पास केला. अँड गेट्स इट अँड मेक्स अ गोल. ठीक आहे, आणि गोल केला. ठीक आहे, सर्व गोष्टी प्रेझेंट मध्ये. सचिन कम्स ऑन द पिच, सचिन पिचवर, सचिनचं आगमन झालं, सचिनची एंट्री झाली. ठीक आहे, या प्रकारे. म्हणजे कॉमेंट्री करताना ते कोणत्या टेन्स मध्ये लिहायची, सिंपल प्रेझेंट. त्यानंतर पाहायचं आपल्याला, बघा लक्षात घ्या, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह, दुसरा टेन्स पाहायचा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स, किंवा त्यालाच म्हणतात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, त्यालाच म्हणतात प्रेझेंट, कोणता, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह, हा प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट इम्परफेक्ट टेन्स. ओके, आता त्याचं स्ट्रक्चर काय आहेत, हा सब्जेक्ट प्लस ॲम इज आर, अकॉर्डिंग टू सब्जेक्ट, त्यानुसार ॲम इज आर वापरायचं. कोणाला ॲम वापरता येत नाही, कोणाला इज वापरता येत नाही, कोणाला आर वापरता येत नाही, असं नाही. सब्जेक्ट नुसार ॲम इज आर वापरायचा. त्यानंतर V1 त्याला काय लावायचा, ING. सब्जेक्ट प्लस ॲम इज आर प्लस V1 प्लस ING. वरच्या पहिल्या रूपालाच ING लावायचं, दुसऱ्या तिसऱ्याला लावायचा नाही. फॉर एक्झाम्पल, I इज अ सब्जेक्ट, ॲम, आय ला नेहमी ॲमच लावायचा. राईट फर्स्ट फॉर्म त्याला काय लावला, ING. सब्जेक्ट प्लस ॲम प्लस V1 प्लस ING. ठीक आहे. यू आर रायटिंग, यू इज अ सब्जेक्ट, आर वर्ब. मग आता सांगा, हा हेल्पिंग वर्ब की मेन वर्ब. मी काय म्हटलं, जेव्हा ॲम एकटा असतो, कोणतंच वर्ब राहत नाही, त्यावेळेस तो मेन वर्ब असतो, आणि सोबत जर वर्ब असेल तर तो हेल्पिंग वर्ब होतो. ॲम हेल्पिंग वर्ब की मेन वर्ब, का बरं, कारण की रायटिंग इज अ मेन वर्ब, मुख्य क्रिया लिहिण्याची आहे. हा झाला हेल्पिंग वर्ब, हा झाला मेन वर्ब. मग याच्यात सांगा, आर काय, हेल्पिंग वर्ब की मेन वर्ब, आर हेल्पिंग वर्ब की मेन वर्ब, हेल्पिंग वर्ब. रायटिंग मेन वर्ब. जेव्हा तो एकटा असतो त्यावेळेस तो मेन वर्ब राहील. ॲम इज आर, वॉज, ॲम इज आर, हॅव हॅज, हो का. ठीक आहे. त्यानंतर रूल, कोणता टेन्स पाहतो आपण, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. काय स्ट्रक्चर, सब्जेक्ट प्लस ॲम इज आर प्लस V1 प्लस ING. आता याचा रूल पाहू, कुठे वापरायचा प्रेझेंट कंटिन्युअस, कधी वापरायचा. सिंपल प्रेझेंट टेन्स वापरण्याचे नियम पाहिले, आता प्रेझेंट कंटिन्युअस वापरण्याचे नियम पाहू. बघा, वक्ता बोलत असलेल्या क्षणी, म्हणजे मी बोलतोय, मी बोलत आहोत. आता मी बोलत असताना एखादी क्रिया चालू आहे, मी बोलत असताना एखादी क्रिया चालू आहे. जसं फॉर एक्झाम्पल मी बोलत आहोत, पंखा चालू आहेत. मला या पंख्याबद्दल माहिती जर सांगायची असेल तर मी सिंपल प्रेझेंट मध्ये सांगेल का प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये सांगेल, प्रेझेंट कंटिन्युअस. बरोबर, मी बोलत आहोत आणि या ठिकाणी हवा चालू आहेत, तर प्रेझेंट मध्ये सांगू, सिंपल प्रेझेंट सांगू की प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये सांगू, प्रेझेंट कंटिन्युअस. म्हणजे आपण बोलत असताना, कोणी बोलत असताना ती एखादी क्रिया घडत आहे, चालू आहे, आणि त्या क्रियेबद्दल जर सांगायचं असेल तर ती क्रिया नेहमी कशा सांगायची, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस. बघा लक्षात, वक्ता बोलत असलेल्या क्षणी एखादी क्रिया चालू आहे, किंवा चालू आहे म्हणजेच पूर्ण झाली का, नाही, म्हणजेच अपूर्ण आहेत, इनकम्प्लीट आहेत अवस्थेत असेल, तेव्हा ती क्रिया चालू वर्तमान काळात म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये सांगावी. ओके. फॉर एक्झाम्पल, माय मदर इज टेलिंग मी अ स्टोरी. मी इथे बसून आहोत आणि माझी आई मला काय सांगत आहेत, स्टोरी सांगत आहेत. मी म्हणत आहोत की माझी आई मला स्टोरी सांगत आहे, कारण तिचं ती क्रिया चालू आहे स्टोरी सांगण्याची. हे बघा, सब्जेक्ट इज, ॲमिझार वॉज, ॲमिझार पैकी इज लावला आपण. टेलिंग V1 प्लस ING, V1 प्लस ING. ओके. इट इज रेनिंग हेवीली. मी सांगत असताना पाणी काय सुरू आहे, जोरदार पाऊस सुरू आहे. मला हे सांगायचं फोनवर कोणाला तरी, मग मी असतो म्हणा इट्स रेन. मला फोनवर सांगायचं आहे ना समोरच्या व्यक्तीला, आणि पाऊस सुरू आहे ना, समोर सांगायचं की पाऊस चालू आहे, मग इट्स रेन नाही म्हणणार मी, इट इज रेनिंग हेवीली. जोरदार पाऊस वगैरे क्रिया चालू आहेत त्या ठिकाणी. क्लिअर. ओके. त्यानंतर दुसरा यूज,
प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कुठे कुठे वापरायचे आपण यूज पाहतोय. पहिला यूज पाहिला वक्ता बोलत असताना एखादी क्रिया चालू आहे त्यावेळेस प्रेझेंट कंटिन्युअस वापरायचा. दुसरा रूल, काही वेळा निश्चित स्वरूपाच्या नजीकच्या भविष्यकालीन घटनेचे वर्णन करण्यासाठी, काही वेळ निश्चित स्वरूपाचे, फिक्स आहेत, निश्चित स्वरूपाचे आहेत आणि भविष्यात ती घटना घडणार आहेत, याचं मला वर्णन आजच करायचं आहे. निश्चित उद्या अशी घटना घडणार आहे, त्याचं वर्णन मला आजच करायचं आहे. म्हणजे उद्या रिझल्ट लागणार आहेत, मला माहिती आहेत, निश्चित आहेत आणि ते मला आजच सांगायचं आहे. मी कशा सांगेल? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. फॉर एक्झाम्पल, आय एम गोइंग टू टेल यू अ स्टोरी टू नाईट. आज रात्री, नजीकच्याच भविष्यातली, खूप काही 10 वर्षांनंतर नाही सांगायचं, खूप काही 6 महिन्यानंतरचं नाही सांगायचं, खूप झाले आजचं किंवा उद्याचं किंवा या आठवड्यातलं, आणि ते निश्चित पाहिजे. आय एम गोइंग टू टेल यू स्टोरी टू नाईट. मी आजच्या रात्री तुला काय सांगणार आहेत? स्टोरी, गोष्ट सांगणार आहेत. म्हणून मी प्रेझेंट कंटिन्युअस, कारण की आजच ती गोष्ट निश्चितपणे घडणार आहे. रोहित इज गोइंग टू सिंग अ सॉन्ग टुमारो. उद्या रोहित गाणं म्हणणार आहे. हो का? म्हणजे मी प्रेझेंट कंटिन्युअस वापरलं कारण तो उद्याच म्हणणार, निश्चित म्हणणार आहेत. मग मी तेच म्हणतोय की नजीकच्या भविष्यात म्हणजे आज, उद्या, आज रात्री, उद्या, परवा किंवा या वीक मध्ये, नेक्स्ट वीक, हे या प्रकारे. टुमारो, टू नाईट, टुमारो मॉर्निंग, इन द आफ्टरनून, हे नजीकच्या भविष्यात आणि ती क्रिया निश्चितपणे होणार आहेत. अशा वेळेस ती क्रिया नेहमी कोणत्या टेन्स मध्ये सांगायची? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तिसरा यूज, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा तिसरा यूज पाहू आपण. बघा, लक्षात घ्या. क्रिया आता घडत आहेत, क्रिया आता घडत आहेत असे दर्शवासाठी नेहमी सिंपल आहेत, पण त्यासाठी टाइम एक्सप्रेशन वापरली जातात. क्रिया आता घडत आहेत हे मला सांगायचं आहे, तर मी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये सांगेल, पण त्याच्यासाठी काय वापरावं लागेल? टाइम एक्सप्रेशन. तर कोणते टाइम एक्सप्रेशन? हे वाले वर्ड वापरावं लागेल. नाऊ म्हणजे आत्ता, राईट नाऊ अगदी आत्ता, ऍट द मोमेंट याच क्षणी, ऍट दिस व्हेरी मोमेंट अगदी याच क्षणी. मी इंटेन्शन वाढवतो, तीव्रता वाढवतो. ऍट प्रेझेंट आजच, ऍट द प्रेझेंट मोमेंट आत्ताच्या क्षणी, ऍट द प्रेझेंट टाइम याच वेळेला, टुडे दिस इव्हिनिंग आजच्या संध्याकाळी. हे टाइम एक्सप्रेशन जर वापरले तर ते सेंटेन्स कशात लिहायचं? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. फॉर एक्झाम्पल, आय एम रीडिंग अ नॉवेल. कधी कधी काय असते बघा, लक्षात घ्या, हे रीत असते रिकामी जागा, फिल इन द ब्लँक्स. ब्रॅकेटमध्ये असते रीड हा शब्द आणि तुम्हाला ही रिकामी जागा भरायची असते. खाली सेंटेन्स असतात. ओके, फक्त काही नाही, एकच कायम करायचं, याच्यावर फोकस करायचं. नाव दिसला, नाव म्हणजेच टाइम एक्सप्रेशन दाखवणारा शब्द आहे, तो दिसला समजून जायचं सेंटेन्स कशात आहेत? प्रेझेंट कंटिन्युअस. मग इथे आम्ही फिल इन द ब्लँक्स भरू काय? ऍम, आय नंतर ऍमच लागतो, ऍज इज लागतो का? आर ए लागत नाही. आणि V1 प्लस ING रीडिंग. कळलं? हो का? हे या प्रकारे, हे बघा, इथे रिकामी जागा असते, ब्लँक असते. मग इथे ब्रॅकेटमध्ये असते प्ले असं लिहिलेलं आणि तुम्हाला फिल इन द ब्लँक्स भरायचे. खाली 4 ऑप्शन असतात वेगवेगळे. पहिलं ऑप्शन द बॉईज प्ले फुटबॉल राईट नाऊ, पहिलं ऑप्शन. दुसरं ऑप्शन द बॉईज वॉज प्लेइंग फुटबॉल राईट नाऊ. तिसरं ऑप्शन असते द बॉईज हॅज प्लेड फुटबॉल राईट नाऊ. चौथा ऑप्शन द बॉईज आर प्लेइंग फुटबॉल राईट नाऊ. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, राईट नाऊ. राईट नाऊ दिस इज अ टाइम एक्सप्रेशन आणि हा शब्द दिसला समजा सेंटेन्स कोणत्या टेन्स मध्ये? प्रेझेंट कंटिन्युअस. म्हणजे आन्सर येईल द बॉईज आर प्लेइंग फुटबॉल राईट नाऊ. क्लिअर? ओके. त्यानंतर चौथा यूज कशाचा? प्रेझेंट कंटिन्युअस. इंग्रजी भाषेत अशी काही क्रियापदे आहेत जी कधीही चालू वर्तमान काळात वापरली जात नाही. कधीच. काही वर्ब असे आहे म्हणते इंग्रजीमध्ये की जे कधीच प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये वापरल्याच जात नाही. काही वर्ब ते कोणते आहेत पाहू आपण. कारण ही क्रियापद त्या क्षणी चालू असणाऱ्या निश्चित कालमर्यादेची क्रिया कधीच व्यक्त करत नाही. ते वर्ब असे आहेत की त्या क्षणी सुरू असणारे निश्चित कालमर्यादेची क्रिया सांगतच नाही म्हणते. तर ते कोणते? लव. ओके, हा नेहमी लक्षात घ्या, हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये कधीच वापरायचा नाही. हेट, डिसलाइक, सी, सीम, हा, अपियर, नो,
understand, recognize, own, own. Possess, have, belong, hold, contain, include, consist, mean, signify, forgive, pardon, think, feel, taste, smell, sound, suppose, want, wish, remember, forget, believe, recall, recollect, matter, gather. हे असे वर्ब आहेत जे कधीच प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये वापरायचे नाही. ठीक आहे. सीमा इज लव्हिंग, लव्हिंग म्हणायचंच नाही. दिस इज अ रॉंग सेंटेन्स. राईट काय? सीमा लव्स म्युझिक. दिस इज अ राईट सेंटेन्स. ओके. वी हॅव हिअरिंग, हिअरिंग नाही. दिस इज अ रॉंग सेंटेन्स. वी हिअर विथ आवर इयर्स. आम्ही ऐकतो आमच्या कानाने. आम्ही ऐकतो आमच्या कानाने. आम्ही ऐकत आहोत आमच्या कानाने नाही. ऐकत आहोत विशेष नाही. ऐकत आहोत म्हणजे याचा अर्थ उद्या ऐकणार नाही का कानानं? काल ऐकत नव्हतं का असं अर्थ होऊन जाईल ना. आम्ही ऐकतो आमच्या कानाने. आजही ऐकतो, उद्या ऐकणार आणि हो का. दिस इज अ युनिव्हर्सल ट्रूथ. दिस इज अ जनरल ट्रूथ. शाश्वत सत्य आहे. कारण कान हे कशासाठी असतात? ऐकासाठीच असतात. मग ते कधीच कंटिन्युअस मध्ये लिहायचं नाही. कळलं हो का. ओके. तिसरा पाहायचा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. इथपर्यंत पाहिला आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिला. सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर पाहिलं, त्याचे युजेस पाहिले. यस कुठे लावायचं आहे पाहिलं. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पाहिलं, त्याचं स्ट्रक्चर पाहिलं, त्याचे युजेस पाहिले. आता तिसरा पाहायचा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके. आलं लक्षात. पुढच्या लेक्चरमध्ये पाहू आपण. ओके. थँक्यू.